चालायला जायचं. चाललंय उशीर झाला गावाला ही वाट पाहत असते तुझ्या मुलं. हो ना गं. चल लवकर जायचं. तुझं खूपच आहे का बाई. एक दिवस माणूस नाही आपल्या आठवणाने माणूस नाही. चला बरं घरी जाऊ अशी नाही म्हणा. यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 101 रुपयाचा सबसिडी मिळाला. पार्टी धन्यवाद देत आहे. आपला शुक्रिया. चाललं गं.
पडोस्याला देवी बडोसा काय आहे का तिथे अगो नामांकित मोरेश्वर आहे अपोजिटमध्ये बुधाशाही या सगळ्यांनी चांगला आहे म्हणे मा दुय्यम आहे का गो तू कालच केव्हा तरी कधीतरी हे बाय शिव नाही पण मी तमाशा बघितली अगं तोच का चाल बघ आपण बघू खाली मागच्या वर्षी तुमची क्वालिटी खराब होत होती यंदा मी हाल हाल
झाला या फेऱ्यापासून आमच्या ज्ञानाच्या शाहिरीला सुरुवात. वाईट शायरी होणार नाही, चांगलीच शायरी होईल. खरंच सीजन दिवाळीपासून सुरुवात झालं आमच्या शाहीर लोकांचं. लगातारचे कार्यक्रम आहेत. लगातारचे कार्यक्रम करायला आम्हाला सवय आहे. त्याच्याने काही तेवढा फरक नाही पडत. पण सर्दी आणि खोकला ह्या नाही पाहिजे. 3-4 दिवस झाले सर्दीनं खोकला पकडला आणि हे सर्दीनं खोकला पुरा आवाज खाऊन टाकला. हा नाही पाहिजे कलाकार लोकांना, गायक लोकांना. आता काय करतात, कोणती बिमारी हे मोसम न येते. मोसम मध्ये बदल झाला का काही ना काही फरक पडतो आपल्या शरीरामध्ये. चला काय करत नाही. तुम्ही काऊन आले हो? बहुत दिनों के बाद दूसरी बार मुलाकात हुई आज हमारे यार से, पुराने यार से. पुराना यार है 50 साल का. बहुत दिन के बाद दूसरी बार मुलाकात हुई आज हमारे यार से. अरे कई दिन बीत गए इनके इंतजार से. कई दिन बीत गए इनके इंतजार से. दोस्तों, तुम्हें शायरी अच्छी सुनने को मिलेगी. शायरी अच्छी सुनने को मिलेगी आज बड़े प्यार से. शायरी अच्छी सुनने को मिलेगी आज बड़े प्यार से. और कौन होता घायल पता नहीं किसके हथियार से. यहाँ ज्ञान का हथियार चलेगा. हाँ दोस्तों, आज है दुय्यम का सामना शाहिर खुदा के साथ. आज का दुय्यम का सामना शाहिर खुदा के साथ है. और तुम्हारी तमन्ना पूरी नहीं हुई तो बड़ी शर्म की बात है. हाँ, तुम्हारी तमन्ना पूरी नहीं हुई तो बड़ी शर्म की बात है. शायरी संतों का मूड पहिया. शायरी संतों का मूड पहिया. ये संतों ने बताया है. और यही शायरी को कई संत महंतों ने गाया है. तुकडोजी महाराजांनी पोवाडे सुद्धा लिहिले, भजन तर लिहिलेले, पोवाडे सुद्धा लिहिले. शायरी वाईट नाही झाला, शायरी मोठी सुंदर आहे. शाहीर साहेबाला मी एक प्रश्न विचारला माझ्या कलामध्ये का सीता मातेला ज्या जंगलामध्ये लक्ष्मणानं सोडलं, रामाने त्याग केल्याच्या बाद त्या जंगलामध्ये आता गाव बसलेला आहे. गाव आहे आणि त्या गावाचं फक्त नाव सांगा. एवढंच म्हटलं बुधाजी तुम्हाला. गावाचं नाव काय सांगितलं बुधाजी? सीता की रसोई आणि सीताची गुफा. त्याला सीताची गुफा आहे म्हणतात. चुकलं बुधाजी शाहीर तुमचं उत्तर. तुम्ही टोला लावून पाहिला पण तुमच्या टोला पण तिरच गेला. अरे निशाणा लावा नको करा.
की किल्ली मारतात कसं नाही हो ना निशाणा असाला बुधात तोला लागला पाहिजे वरतीकडे मला नाही जेवणार आता ठीक आहे तुम्हाला नाही उत्तर आले याचं मी लखनौ पासून 22 किलोमीटर याचं उत्तर आहे का लखनौ पासून 22 किलोमीटर बिठूर नावाचं गाव आहे त्याच गावामध्ये आता गाव बसलाय बिठूर नावाचं गाव त्या गावाचं नाव आहे बिठूर हे लक्षात ठेवा 22 किलोमीटर आहे लखनौ पासून बिठूर नावाचं गाव आहे आणि तुम्ही फक्त सांगितलं जमलं नाही बुधाजी लक्षात ठेवा पण काय हरकत नाही होते जाय प्रश्न विचारला बुधाजीने एक प्रश्न विचारला की असा कोणता ऋषी 12 वर्ष झाडाचे पानं खाऊन जगला आणि पानं कोणत्या झाडाचे खाल्ले त्या ऋषीचं नाव काय ऐका बुधाजी उत्तर देतो मी बरोबर पण मुजोरी कर्जा नको ना खोटं बोलजा नको मी तुम्हाला पहिले सांगतो उत्तर मिळालं आहे म्हणून सांगतो त्या ऋषीचं नाव आहे पिपलाद आणि पिपलाद नाव